नमस्कार मंडळी, मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी 15 मिनिटातच मकर संक्रांतीसाठी एकदम छान असं तयार कसं व्हायचं व घरातल्याच कमीत कमी साहित्यामध्ये कसा मेकअप करायचा व एकदम सुंदर अशी हेअरस्टाईल जी की फक्त 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होणार आहे। तर आज मी तुम्हाला याची संपूर्ण माहिती देणार आहे। साडी तर बघू शकता या ठिकाणी सर्वात अगोदर मी घालून घेतलेली आहे। तर ब्लॅक कलरची साडी मी या ठिकाणी घातलेली आहे। तर पिवळा रंग सोडून ह्या संक्रांतीला तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कलरची साडी घालू शकता, पण शक्यतो काळ्या कलरची साडी घातली जाते। ह्याच्या मागे कारण काय आहे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये कसा मेकअप करायचा, किंवा जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल ना तर तुम्हाला कुठले कुठले साहित्य लागणार आहे ते सुद्धा दाखवते। सुरुवातीला दाखवते हेअरस्टाईलसाठी आपल्याला काय काय लागणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचे हे जे काही काळे रबर बँड असतात ना ते मी घेणार आहे। सोबतच हा डोनट म्हणजे जो काही बन असतो आपल्याला हेअरस्टाईल करण्यासाठी, म्हणजे आपण आंबाड्याची हेअरस्टाईल करणार आहोत तर त्याच्यासाठी सुद्धा हा बन खूपच महत्त्वाचा आहे। पुढे दाखवतेच मी तुम्हाला हे कसं वापरायचं ते। आणि लागणार आहेत ह्या अशा पद्धतीच्या यू पिन्स, बघू शकता तुम्ही, ह्या खूपच महत्त्वाच्या आहेत। याने आपली हेअरस्टाईल एकदम पक्की राहते, कुठे सुद्धा निघत नाही, म्हणजे तुम्ही काम वगैरे करताना अजिबात सुद्धा हलणार नाही केस इकडून तिकडं, आणि हेअरस्टाईल सुद्धा जसून तशीच राहते संध्याकाळपर्यंत। चला मग सुरुवात करूया। तर बघा या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला केस छान असे विंचरून घ्यायचे आहे। अजिबात सुद्धा केसामध्ये गुंता ठेवायचा नाही, जेणेकरून हेअरस्टाईल करताना आपल्याला पुढे काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही। तर बघू शकता मी पूर्णपणे केस हे विंचरून घेतलेले आहे। तर आता माझा फेस ब्रॉड असल्यामुळे मी समोरून प्लेन ठेवणार नाही, तर समोरून सुद्धा थोडीशी स्टाईल करणार आहे। आता जर तुम्हाला समोरून प्लेन ठेवायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट अशाच पद्धतीने हाय पोनी घालून घेऊ शकता, पण या ठिकाणी मी अशा पद्धतीने थोडा केसांचा पोर्शन घेतलेला आहे। म्हणजे तुम्ही याला आपण सागरवेणी जशी घालतो ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे। सुरुवातीला थोडासा पोर्शन घ्यायचा, त्याच्या 3 बटा करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने घालून घ्यायच्या आहेत। म्हणजे सांगण्यापेक्षा तुम्हाला जिथं व्हिडिओ दाखवते ना तिथं जास्त व्यवस्थित समजेल, बघू शकता। आणि साईडने एक एक बट अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे, जेणेकरून चेहरा ब्रॉड असल्यामुळे ते दिसण्यासाठी सुद्धा छानच दिसतो आणि अजिबात सुद्धा समोरून एकदम छान दिसेल। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि 5च मिनिटात होते बघा ही हेअरस्टाईल, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दाखवते, त्याच्यामुळे एकदम स्लो करते आणि हळूहळू दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजावं। तर बघा एवढंच, म्हणजे कानापर्यंतचे जे केस होते ना तेवढेच मी घेतलेले आहेत आणि तितकीच फक्त आपल्याला सागरवेणी घालून घ्यायची आहे। बघू शकता याच्या खाली आपल्याला घालायची नाहीये। तर हा जो पोर्शन आहे जो आपल्या हातात आहे केसांचा, त्याला आपल्याला रबर बँडने छान असं टाय करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिपा पिनांचा सुद्धा वापर करू शकता, पण रबर बँडने अशा पद्धतीने टाय केलं का अजिबात सुद्धा केस हालत नाही आणि व्यवस्थित बसतात आणि दिसण्यासाठी सुद्धा छानच दिसतं। तर तुम्ही बघू शकता खूपच छान दिसते। तुम्हाला आणखीन जर थोडं उंच हेअरस्टाईल हवी ना तर तुम्ही कोमच्या साह्याने ह्या बाटा थोड्याशा वर सुद्धा काढून घेऊ शकता, म्हणजे थोडीशी फुगल्यासारखी दिसेल तर आणखी छान दिसेल। आता तुम्हाला जर असे घ्यायला केस मोकळे जर खाली सोडायचे तर तुम्ही सोडू शकता, ते सुद्धा खूपच छान दिसतं। म्हणजे समोरचे केस अजिबात सुद्धा तुमच्या तोंडावर येणार नाही, दिसण्यासाठी पण छानच दिसणार। आता आपल्याला आंबाडा घालायचा आहे, तर मी काय करते हे संपूर्ण केस आपल्याला एकत्रच घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हाय पोनी आपल्याला घालून घ्यायची आहे। म्हणजे पोनी घालताना ना शक्यतो थोडीशी वरच घाला, जर माझे केस थोडेसे दाट असल्यामुळे आंबाडा थोडा खाली येणार। तर बघू शकता होईल तेवढं टाईट आपल्याला ही पोनी घालून घ्यायची आहे बघा, म्हणजे अजिबात सुद्धा आपण बन लावल्यानंतर ते खाली वगैरे येणार नाही किंवा हलणार नाही। तर पोनी घालून झाल्याच्या नंतर छान असं टाईट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा डोनट बन जो काही आहे केसाचा रबर तो आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचा आहे।
बघू शकता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने फक्त आपल्याला जसं रबर लावतो ना त्याच पद्धतीने केसामध्ये हा घालून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला ह्याला सुद्धा सिक्युअर करण्यासाठी या ठिकाणी अशी आपण वरच्या साईडला एक यू पिन लावून घेत आहोत आणि सोबतच खालच्या साईडला सुद्धा एक यू पिन तुम्ही लावू शकता। पण हे जे काही माझं रबर आहे ते नवीनच आहे आणि केसांना एकदम घट्ट बसलेलं आहे, त्याच्यामुळे मी खालच्या साईडला लावलेली नाही। तुमचं थोडंसं जुनं असेल, केसाला व्यवस्थित बसत नसेल तर तुम्ही खालच्या साईडने सुद्धा एक यू पिन लावा, जेणेकरून ते एकदम व्यवस्थित आणि टाईट असं बसेल। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही केस आहेत ना ते अशा पद्धतीने बनवरती पसरवून घ्यायचे आहेत। सगळ्या साईडने व्यवस्थित इक्वल करून घ्या। बघू शकता कुठे सुद्धा ओपन ठेवू नका, म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला हा बन पूर्णतः केसाने झाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पकडून वरून आणखी एक रबर बँड आपल्याला लावायचा आहे। व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने तुम्ही करून घ्या। खूपच सोपी हेअरस्टाईल आहे। तुम्हाला वाटत असेल अवघड, पण अगदीच करण्यासाठी सोपी आहे, अजिबात सुद्धा अवघड नाहीये। आता हे जे काही केस उरलेले आहेत ना ते 2 पोर्शनमध्ये डिवाइड करून घ्यायचे बघा, 2 भागामध्ये, आणि आपल्याला त्याची अशी वेणी घालून घ्यायची आहे। जशी आपण नॉर्मल 3 बटांची वेणी घालतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या केसांची वेणी घालून घ्यायची आहे आणि एक वेणी ह्या साईडने आणि दुसरी वेणी ह्या साईडने अशा आपल्याला टक करून घ्यायची आहे बघा। तर आता ही वेणी ह्या साईडला मी करून घेतली, त्याच्यानंतर मी या ठिकाणी यू पिन लावून ती सिक्युअर करते। जर तुम्हाला वेणी जर नसेल घालायची ह्या केसांची तर नॉर्मल तुम्ही दोन साईडमध्ये डिवाइड करून तसे केस जरी फोल्ड करून जर वर लावले तरी सुद्धा चालणार आहे, कारण आपण गजरा लावणार आहोत। आणि गजरा जर नसेल लावणार ना तर तुम्ही वेणी घालूनच हे फोल्ड करा, जेणेकरून दिसण्यासाठी खूपच ते छान दिसेल। बघू शकता आता मी काय करते, व्यवस्थित राऊंड साईडने यू पिन्स या ठिकाणी लावून घेते, जेणेकरून आपले हेअर्स एकदम व्यवस्थित राहावे। आता ह्याच्यावरती गजरा कसा लावायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर 3 गजरे या ठिकाणी मी घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढी आवश्यकता असेल तुमच्या केसाप्रमाणे तसे तुम्ही घेऊ शकता। आता काही मी असे खाली सोडवायचे असेल ना तुम्हाला तर ते सुद्धा सोडू शकता, किंवा जर तसं आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे पूर्ण राऊंडमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोन्ही एंडला एक यू पिन आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे आहे। म्हणजे काय होईल की आपला गजरा सुद्धा अगदी सिक्युअर होईल, गजरा सुद्धा हलणार नाही आणि केस सुद्धा हलणार नाही। तर फायनल तुम्ही हेअरस्टाईल बघू शकता, खूपच सुंदर अशी हेअरस्टाईल झालेली आहे। पाठीमागून आणि पुढून दोन्ही साईडने सुद्धा खूपच छान दिसत आहे, अगदीच अट्रॅक्टिव्ह आणि 5च मिनिटात होणारी हेअरस्टाईल, म्हणजे संक्रांतीच्या दिवशी गडबडीच्या वेळेस तुम्हाला जास्त वेळ वाया जाणार नाही आणि 5 मिनिटामध्येच तुमची हेअरस्टाईल होऊन जाईल। तर पुढे आपण बघूया। आता तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी मी मेकअप रिलेटेड सांगणार आहे, जे की तुम्ही घरातल्याच उपलब्ध साहित्यापासून मेकअप करू शकता। तर सुरुवातीला आपल्याला लागणार आहे मॉइश्चरायझर, जे की तुम्ही घरात वापरत असाल ते कुठलंही चालेल। त्यानंतर आपल्याला प्रायमर लागणार आहे। आता लागणार आहे फाउंडेशन, तर हे 50 ते 60 रुपयामध्ये जास्तीत जास्त मिळून जातं। जर फाउंडेशन तुम्हाला नसेल वापरायचं, नाही वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे प्रायमर, फाउंडेशन हे संपूर्ण साहित्य मी ब्लू हेवन कंपनीचं वापरते, खूपच छान प्रोडक्ट आहे आणि मी फ्लिपकार्टवरून मागवले होते। तुम्हाला जर हवा असेल ना तर मी खाली त्याची लिंक देते, तुम्ही तिथून मागवू शकता, खूपच छान प्रोडक्ट आहेत। आता होटांना लावण्यासाठी लिप बामचा मी या ठिकाणी वापर करणार आहे। जो लिप बाम तुम्ही घरात दररोज वापरत असाल ना तो लिप बामचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता। सोबतच जी कुठल्या शेडची लिपस्टिक तुम्हाला आवडते, सिंपल असेल डार्क असेल तर त्या हिशोबाने तुम्ही लावू शकता। आणि मेन म्हणजे आपल्याला काजळ आणि लायनर हे लागणार आहे। तर मस्काराचा सुद्धा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर। आता ह्याच्यातले सगळेच प्रोडक्ट तुमच्याकडे असतील असं नाही, जर काही नसेल तर त्याच्याशिवाय सुद्धा तुम्ही हा मेकअप करू शकता, अगदी सुंदर आणि सिंपल। आणि सोबतच ब्युटी ब्लेंडर तर प्रत्येकाकडे नसतात, किंवा मेकअपचे जे काही ब्रश असतात ते सुद्धा प्रत्येकाकडे नसतात, कारण आपण डेली घरात मेकअप अजिबात करत नाही। तर जे करत असतील त्यांच्याकडे असेल, पण जे करत नाही त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे की
कशाचाही वापर न करता आपल्या हाताच्या साह्याने मेकअप कसा करायचा। तर सुरुवातीला तुम्ही जे कुठल्या कंपनीचं मॉइश्चरायझर वापरतायत ना, तर ते अगोदर तुमच्या चेहऱ्याला, मानेला वगैरे पाठीला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। कारण आता सध्या तर थंडीसुद्धा आहे, त्याच्यामुळे याची तर अतिशय आवश्यकता आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे प्रायमर। तर प्रायमर महत्त्वाचं आहे आणि हे जास्ती महागसुद्धा नाही आहे, तुम्ही एकदम इझिली दुकानातून हे घेऊ शकता। तर ह्या प्रोडक्टची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली देते। प्रायमर लावल्याने काय होतं की जे काही फाउंडेशन वगैरे जो मेकअप आपण लावणार आहोत तो व्यवस्थित सेट होतो, दिवसभर अजिबातसुद्धा खराब होत नाही किंवा थोडाफार जरी घाम आला तर तो अजिबात खराब होणार नाही। तर प्रायमर अगदी थोडंसं घ्यायचं आहे, क्रीमसारखं तुम्हाला वापरायचं नाही, त्यापेक्षा थोडासा पोर्शन त्याचा घ्यायचा आहे। हातावरती घ्यायचं सुरुवातीला आणि बोटाच्या साह्याने मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे। अजिबातसुद्धा आपल्याला हातावरती ते चोळायचं नाही आहे, तर हातावरती घेऊन बोटाच्या साह्याने संपूर्ण चेहऱ्याला हे अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे। प्रायमर लावण्याच्या नंतर आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे ते सेट होण्यासाठी। 2 ते 3 मिनटामध्ये आपलं प्रायमर हे व्यवस्थित असं सेट होऊन जातं। त्यानंतर आपल्याला फाउंडेशन अप्लाय करायचं आहे। जर फाउंडेशन लावणार असाल तर तुमच्या बॉडीच्या शेडनुसार तुम्ही ते चूज करू शकता। या ठिकाणी मी ब्लू हेवनचंच फाउंडेशनचा वापर करत आहे। फाउंडेशन वापरताना सुरुवातीला तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे छान असं, आणि हलवल्याच्या नंतरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे। तर मी हातावरती मला लागतंय तेवढं गरजेपुरतं फाउंडेशन काढून घेत आहे। आता बोटाच्या साह्याने त्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं चोळून घ्यायचं आहे, बघू शकता व्हिडिओ दाखवते। आणि हाताने न लावता 2 बोटाने आपल्याला अशा पद्धतीने हे टॅप टॅप करत पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। मी व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही लावा। आता क्वांटिटी तुम्हाला किती कमी किंवा जास्त लावायचं आहे त्यानुसार आहे, पण व्यवस्थित ब्लेंड व्हावं ह्या हिशोबानेच तुम्ही घ्या आणि लावा। तर आता मी चेहऱ्यासोबतच मानेवर आणि कानाला सुद्धा लावून घेतलेलं आहे। तर बघा आपल्याला ह्या अशा पद्धतीने हाताने पसरवायचं नाहीये, तर 2 बोटाच्या साह्याने आपल्याला असं टॅप टॅप करत हे लावायचं आहे। स्ट्रोकमध्ये एकदम छोट्या छोट्या स्ट्रोकमध्ये आपल्याला हे लावायचं आहे, अजिबातसुद्धा हाताच्या साह्याने चोळायचं नाहीये। तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या। सोबतच कानाला आणि मानेला सुद्धा लावा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचा, कानाचा आणि मानेचा रंग हा एकदम सारखा दिसावा। तर अशा पद्धतीने टॅप टॅप करत आपल्याला हे पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायचं आहे। डोळ्याच्या खाली सुद्धा व्यवस्थित असं पसरवून घ्या, फक्त डोळ्याच्या वर आपल्याला हे लावायचं नाहीये। तर जिथं जिथं तुम्हाला थोडीसुद्धा ओपन जागा दिसते त्या ठिकाणी ते लावून घ्या। बघा आता मानेचा, कानाचा आणि चेहऱ्याचा कलर हा सेमच दिसला पाहिजे। तर खूपच छान असं हे लगेच सेट झालेलं आहे, तुम्ही प्रायमरने बघू शकता। आता पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला हे फाउंडेशन छान असं सेट करण्यासाठी या ठिकाणी कॉम्पॅक्ट पावडरची गरज पडणार आहे। आता जी कुठली पावडर तुम्ही वापरत असाल, साधी पाऊंड्स पावडर जर तुम्ही वापरत असाल ना, तरीसुद्धा ती व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने तुम्ही लावून घ्या, जेणेकरून तुमचं मेकअप फाउंडेशन हे व्यवस्थित सेट होतं आणि तुमचा लुकसुद्धा दिवसभर जसून तसा राहतो, अजिबातसुद्धा कुठं खराब होत नाही। तर बघू शकता व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा ही लावून घ्यायची आहे। कानाला आणि मानेला सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या ती लावून घ्या, म्हणजे कुठेही दिसण्यासाठी खराब किंवा अगदीच वेगळा रंग मानेचा वगैरे तो दिसणार नाही। तर बघा आपला मेकअप तर या ठिकाणी अर्ध्याच्या वरती झालेला आहे। आणि मेन म्हणजे मला तरी पर्सनली डोळ्याचा मेकअप करायला खूपच आवडतो, तर त्याच्यासाठी आपण इथे काजळ आणि लायनर वापरणार आहोत। तर सगळ्यात अगोदर मी लायनर लावून घेत आहे। तर आता इथं मला तुम्हाला दाखवता येणार नाही, त्यामुळे मी आरशात जाऊन लायनर लावून घेतलेला आहे। लायनरच्या नंतर आता आपल्याला काजळ लावायचं आहे। तर काजळ तुमच्यावरती आहे, तुम्हाला किती डार्क किंवा किती फेंट लावायचं आहे। तर हे संपूर्ण प्रोडक्ट ब्लू हेवनचेच आहेत, मी खाली टॅग करते, तिथून जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। बघा आता सगळ्यात शेवट मी इथं लिप बाम अप्लाय करून घेत आहे।
तर लिप बाम लावल्याने आपली जी लिपस्टिक आहे ती खूपच छान अशी लागली जाते. कुठेही आपले लिप्स ड्राय असतील तर ते लिपस्टिक अजिबात खराब होत नाही. आणि थंडीत तर आवर्जून आपण अगोदर लिप बाम लावायचा आणि त्याच्यानंतरच लिपस्टिक लावायची आहे. तर बघू शकता मी लिपस्टिकसुद्धा या ठिकाणी लावून घेतलेली आहे. तर आता राहिला प्रश्न की गळ्यात आपल्याला काय घालायचं. तर सगळ्यात अगोदर मी दाखवते की मी काय घालणार आहे. तर हा जो काही चोकर आहे तो मी आज या ठिकाणी घालणार आहे, कारण तो साडीसोबत व्यवस्थित जातोय. जर तुमच्याकडे अशा पद्धतीने नसेल तर तुम्हाला मी काही ऑप्शन पुढे दाखवणार आहे, तुम्ही ते बघू शकता. तर अशा पद्धतीचा जो नेक पीस असतो ना तो सुद्धा साडीसोबत खूपच छान जातो. त्याने सुद्धा आपला लुक एकदम उठून येतो. आणि जर तुम्ही पैठणी वगैरे घालणार असाल, तुम्हाला पारंपरिक काही घालायचं आहे, तर अशा पद्धतीचे जे काही पारंपरिक हार ठुशा वगैरे असतात ना त्यासुद्धा पैठणीबरोबर काठपदर साड्याबरोबर खूपच छान दिसतात. तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर दुसरा ऑप्शन म्हणजे त्या साड्यांबरोबर ही ठुशीसुद्धा खूपच छान जाते. तर पारंपरिक जर तुमचा असेल साडी पैठणी वगैरे तर तुम्ही ही ठुशी नक्कीच वापरू शकता. मला सुद्धा ही खूपच आवडते. तर तुमच्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. जे काही तुम्हाला आवडते त्याच पद्धतीने तुम्ही घाला. फक्त मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे घालून की कसं दिसतंय ते. आणि सेकंड म्हणजे हा तुम्ही अशा पद्धतीचा जर सोन्याचा नेकलेस वगैरे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता नॉर्मली. आणि मोठं जे काही आपलं मंगळसूत्र असते ते तर आपण घालणारच आहोत. आणि मंगळसूत्राने शक्यतो घालताना हे मोठंच घाला, जेणेकरून साडीवरती लुक हा खूपच छान येतो. मंगळसूत्राच्या नंतर मी तुम्हाला जे पहिल्यांदा दाखवलं होतं ना त्याचा मी या ठिकाणी वापर करणार आहे. अगदीच गळ्याला खेटून आहे आणि दिसण्यासाठी खूपच छान दिसतं. आणि साडीसोबत सुद्धा त्याचा कलर मॅच होत आहे, म्हणजे आपला लुक या ठिकाणी फायनल झालेला आहे. तर सगळ्यात शेवट राहिलेल्या आहेत त्या बांगड्या. तर बघू शकता हे कसं दिसतंय तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि राहिला विषय कानातल्याचा, तर तुम्हाला जे आवडतील ते कानातले तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. पहिलं ऑप्शन म्हणजे आहे की सोन्याचेच कानातले. जर तुम्ही सोन्याचे घालत असाल तर ठीकच आहे, किंवा नसेल जर तुम्ही घालत तर अशा पद्धतीने जे काही झुमके असतात बघू शकता, थोडेसे मोठे मोठे असतात आणि साडी वगैरे घातली ना तर ते खूपच छान असे दिसतात. या ठिकाणी मी तुम्हाला काही ऑप्शन्स दाखवत आहे झुमक्यामध्ये. तर त्या पद्धतीचे तुम्ही घालू शकता. थोडेसे मल्टी कलर आहेत ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. किंवा ब्लॅक साडीसोबत हे अशा पद्धतीचे सुद्धा खूपच छान दिसतात. ज्याच्यामध्ये ब्लॅक कलर असेल त्या पद्धतीचे वापरा. किंवा अगदीच असे जे लटकनाचे असतात ना बघू शकता, जे काही गोल असे झुमके असतात ना ते सुद्धा साडीसोबत खूपच छान दिसतात. तर मी तर सोन्याचे घालणार आहे, त्याच्यामुळे याच्यातले घालणार नाही. तर तुम्हाला आता मी दाखवत आहे की बांगड्याबद्दल. तर या ठिकाणी ह्या बांगड्या मी निवडलेल्या आहेत. दोन्ही हातात एक एक डझन ह्या बांगड्या येणार आहेत. जर तुम्हाला अशा नसेल घालायच्या, सिंपल कडे घालायच्या असेल, त्याच्यावर हिरव्या बांगड्या घालायच्या असेल त्यासुद्धा तुम्ही घालू शकता. पण मी साडीसोबत मॅचिंग जातील अशाच बांगड्यांचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या बांगड्या आहेत, तर ह्या मी घालते आणि तुम्हाला माझा पूर्ण फायनल लुक मी या ठिकाणी दाखवत आहे. तर अगदीच 15 मिनिटामध्येच तयार होता आपला पूर्ण लुक. फक्त व्हिडिओमध्ये मला तुम्हाला समजून सांगायचं आहे, त्यामुळे मला थोडासा वेळ लागलेला आहे. तर बांगड्याची डिझाईन तुम्ही बघू शकता, एकदम साधा आणि सिंपल आपला हा लुक तयार झालेला आहे. तर ह्या मकर संक्रांतीसाठी मी तुम्हाला दाखवलंय त्या पद्धतीने मेकअप. आणि जर तुम्ही हेअरस्टाईल केली ना तर सगळेच तुमचे वावा करत राहतील आणि अगदी दिवसभर सुद्धा तुमचा हा मेकअप आणि ही हेअरस्टाईल टिकून राहणार आहे. तर फायनली राहिली आपली नथ. तर प्रत्येकजण सुवासनी नथ ही घालतातच. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा घालू शकता. आणि एकदम छोटीशी किंवा मोठीशी तुमच्या हिशोबाने टिकली तुम्ही या ठिकाणी लावू शकता, कारण हळदी कुंकू तर आपल्या येणारच आहे, त्याच्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे ते लावू शकता. तुम्हाला फायनल लुक कसा वाटला कमेंट करा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.